सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात 10,20,917 एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे, तर राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार 37,91,321 हेक्टर म्हणजे 94,78,302 एकर क्षेत्र बाधित आहे। ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन 59.79 कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आलाय। सप्टेंबर महिन्यातील पंचनामे महिना अखेरीस पर्यंत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल। तसेच प्राथमिक अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्याकरिता सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी 393.79 कोटी रुपयांच्या अपेक्षित निधीची गरज भासू शकते, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। तसेच येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी चर्चा करू, असेही ते म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव व मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी आणि नांदगाव यासह दोन्ही तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पाणी दरम्यान मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात सर्वत्र जास्त पाऊस पडल्याने नुकसानही वाढलं आहे। कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे। सरकारने यापूर्वीच 2215 कोटींची मदत जाहीर केली आहे। पंचनामे पूर्ण होतील तशी मदत जाहीर होईल। या संकट काळात केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी काल केंद्रीय मंत्री अमित शहांना पत्र देखील देण्यात आलं। तसंच आज आणि उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि नदी, नाले, ओढे, पूल अशा ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले। सीना नदीची वहन क्षमता 50,000 क्युसेकची असताना सुमारे 2 लाख क्युसेक इतकं पाणी नदी पात्रातून वाहिल्यानं सीना नदीनं पात्र सोडलं आहे। त्यामुळे थेट माढा व मोहोळ तालुक्यातील गावे आणि शिवारामध्ये पाणी शिरल्याने प्रचंड हानी झाली आहे। पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, तूर, ऊस, मका यासारख्या पिकांचे नुकसान, जमिनीवर पाणी साचल्याने उभ्या पिकांची झालेली हानी, रस्ते व पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम याबाबत कृषी मंत्री भरणेंना माहिती दिली। यावर गांभीर्याने लक्ष देत मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा। शेती, गुरं, विहिरी या सर्व गोष्टींचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। मंत्री भरणे म्हणाले की सीना व भीमा नदीला आलेल्या महापुरानं जिल्ह्यातील 129 गावांना पाण्याने वेढा घातलेला आहे। ऑगस्ट मध्ये 6 तर सप्टेंबर मध्ये 11 तालुक्यातील 877 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे। त्यामध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा आदी तालुक्यांचा समावेश आहे। तसेच या दोन्ही महिन्यात एकूण 4,28,107 शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे। तसेच कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही, ते सोलापुरात नुकसानग्रस्त भागाच्या पाणी दरम्यान बोलत होते। जेवढं नुकसान झालंय म्हणजे तुमच्या जमीन खरडून गेली असेल, ते जमिनीचं घ्या, मोटर पंपाचं घ्या, तुमचे पशुधन वाहून गेले का? जनावरांचं घ्या, सगळं घ्या, कुठं कोणाचा एक सांगतो कुणी वंचित राहिलं नाही पाहिजे। शेवटी शेतकऱ्यांना करून घ्या, मोटरचे पाईप। आणि दुसरं काय मला मी सांगतो की ते तापडे आलेत का? तापडे आलेत शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना आपण सर्वांनी निश्चित प्रकारे करावी। आज इथं मालक आहेत, आपले इथं राजन पाटील मालक आहेत, त्यांनी पण आज इथं गरिबांना मदत करण्याची त्यांनी पण सगळ्यांना इथं जेवणाची याची सोय केलेली आहे। शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांचं पण मी निश्चित प्रकारे आभार मानतो। आणि अशाच सगळ्यांनी कुठेतरी सगळ्या या मुलांचा, कॉलेजमधली MITची मुलं जी त्यांची परिस्थिती घरी पुण्यामध्ये राहतात, परंतु कुठेतरी समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो। अडचणीच्या काळात असणाऱ्या शेतकऱ्याला, ग्रामस्थाला कुठेतरी मदत केली पाहिजे। त्या भावनेनं तापडे या परिवार आणि या कॉलेजच्या मुलांनी खूप मोठी मदत केली। त्याबद्दल त्या तापडे या कुटुंबाचं आणि या सगळ्या MITच्या कॉलेज मधल्या सगळ्या युवकांचं मी निश्चित प्रकारे त्या सर्वांचं आभार मानतो। आणि फुलनं आपल्याला सगळ्याला त्यांनी किटमध्ये सगळ्याच वस्तू ज्या आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये घरी लागतात त्या सगळ्या चहा पुडीपासून ते सगळ्या तेलापासून ते डालड्यापासून ते सगळं पीठ वगैरे सगळंच त्या ह्याच्यामध्ये साबण पासून सगळंच त्या किटमध्ये साधारणतः 16 का 17 वस्तू, मला वाटतं 13 का 17 वस्तू त्यामध्ये आहेत। तर निश्चित प्रकारे या अडचणीच्या काळामध्ये या मुलांनी MITच्या सगळ्याच
माझ्या युवक मित्रांचं मी आभार त्यांचं निश्चित प्रकारे मानतो. आणि आज आपण शेतकऱ्यांना मला एवढंच सांगायचं की आज हे संकट आहे, हे शेवटी निसर्गाचं संकट आहे, ह्याला आपल्याला सामोरं हे गेलंच पाहिजे. आपल्याला खचून चालणार नाही, आपल्याला परत उभारी घ्यावा लागेल. यासाठी आपल्याला उभारी घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मदत करू, सहकार्य करू. काल मुख्यमंत्री यासाठी दिल्लीमध्ये गेले होते की अजूनही माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक चांगलं कसं काय गोष्टी देता येतील, सामान्य माणसासाठी कसं देता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. मी आमच्या इथं महसूल आणि आमच्या कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की या अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान, ज्याची जमीन खरडून गेली असेल, कुणाचं पिकाचं नुकसान झालं असेल, कुणाचे द्राक्ष, सगळ्याच पिकाचं, फळबागाचं, की मोटर वाहून गेले असतील, विहीर वाहून गेली असेल, जमीन खरडून गेली असेल, जनावर वाहून गेले असतील, शेळी वाहून गेली असतील, घरामध्ये पाणी गेलं असेल, घराची पडझड झाली असेल, या सर्वांचं नुकसान भरपाईचे पंचनामे केले जातील. आणि पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर 10 दिवसामध्ये किंवा दिवाळीच्या पूर्वी माझ्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. हे आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सगळ्यांना आश्वासित करतो. का आत्ताच कलेक्टरांना फोन केला होता, अर्जंट मदत म्हणून राजे मालक मी ताबडतोब त्यांना कलेक्टरांना मदत, दादांनी तिची घोषणा केली होती, ती मदत अर्जंट मी करायला त्यांना ती मदत. आणि चाऱ्याच्या ट्रका संभाजीनगरवरून आता निघालेल्या आहेत, त्या चाऱ्याच्या बाबतीत सुद्धा कलेक्टरांना आपण कॉन्टॅक्ट करा. महसूलचं कोण आहे इथं? महसूलचं कोण आहे? महसूल आणि कृषी संभाजीनगरवरून चाऱ्याच्या ट्रक निघालेल्या आहेत त्या.